मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानात जीवन जगणंही कठीण झालंय। जागतिक बाजारात तेलाच्या किमतीने $100 प्रति बॅरलचा टप्पा ओलांडलाय। त्यामुळे पाकिस्तानात इंधन संकट आणखी तीव्र झालंय। इराण इस्रायल यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती चिंताजनक झाली आहे। इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडालाय आणि या युद्धामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे। युद्धाचा भडका उडाल्यामुळे इंधन पुरवठा बंद झालाय। इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनाची वाहतूक करणं आता मुश्किल झालंय। पाकिस्तानात इंधन दरवाढीने सामान्य लोक त्रस्त झालेत आणि त्याचा फटका भारताला देखील बसतो। भारतात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली। युद्ध असंच चालू राहिलं तर भविष्यात पेट्रोल डिझेलचाही भाव वाढण्याची शक्यता आहे। पाकिस्तानात मात्र परिस्थिती खूपच बिघडल्याचं पाहायला मिळते। पाकिस्तानात इंधनाचा भाव चांगलाच वाढला असून लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। युद्धामुळे परिस्थिती जास्तच बिकट झाली आहे। सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने अनेक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाची मागणी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संकटाला सामोरं जाण्यासाठी शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यामागे देशातील पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा हेतू असल्याचं सांगण्यात आलंय। सरकारी निर्णयानुसार पाकिस्तानात शाळा 2 आठवडे बंद राहतील, तर कॉलेज, युनिव्हर्सिटीचे क्लास ऑनलाईन घेतले जातील, ज्यामुळे विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल। त्याशिवाय ऑफिशियल डिनर, इफ्तार पार्टी यांच्यावरही बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रमजानच्या काळात पाकिस्तानला महागाई प्रचंड वाढल्याचं सांगण्यात येतंय। पंजाब प्रांतात फळे, भाज्या यांचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशावर भार पडलाय। जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकारी नियमानुसार निश्चित केले जातात, परंतु प्रत्यक्ष बाजारात चढ्या दराने माल विक्री होताना पाहायला मिळते। केळीची किंमत 300 रुपये डझन झाली आहे। त्याचप्रमाणे पेरू 145 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकला जातोय, परंतु त्याहूनही कमी दर्जाचं फळ 150 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकलं जात आहे। डाळिंबासाठी प्रति किलोग्रॅम 630 ते 700 रुपये किंमत मोजावी लागते। आधीच आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या पाकिस्तानची स्थिती जास्तच वाईट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पाकिस्तान सध्या राजकीय आर्थिक संकटातून जात आहे। असं असतानाच इराण इस्रायल युद्धामुळे तेथील इंधनाचा भाव प्रचंड वाढलाय। पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलची किंमत 55 रुपयांनी वाढवण्यात आली आहे। अचानकपणे झालेली ही भाववाढ साधारण 20% असल्याचं बोललं जातंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन महागल्याने सामान्यांची चिंता देखील चांगलीच वाढली आहे। पाकिस्तानी नागरिक नाराजी व्यक्त करतायत। पाकिस्तानात डिझेलचा भाव अगोदर 280.86 रुपये प्रति लिटरवर होता, मात्र आता हाच भाव 335.86 रुपये प्रति लिटर इतका वाढलाय। तर पेट्रोलचा अगोदरचा भाव 266.17 रुपये प्रति लिटर इतका होता आणि आता हाच भाव 321.17 रुपये लिटर एवढा झालाय। म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साधारण 20% वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या वाढीमुळे पाकिस्तानात चिंता व्यक्त केली जाते। युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।